नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत तालुका सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. द्राक्ष, डाळिंब, भाजीपालामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जत तालुक्यामध्ये सध्या पाऊस लांबल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होताना दिसत आहे. अपेक्षित असलेला पाऊस अद्याप पुरेशा प्रमाणात झालेला नाही. सध्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपलब्ध पाणी साठाही सध्या संपत आलेला आहे. तालुक्यामध्ये खरीप पेरणीचे चित्र अद्याप समाधानकारक नाही. पाऊस वेळेत झाल्यास मूग, बाजरी यासारख्या कमी कालावधीच्या पिकाकडे शेतकरी वळू शकतात. 10 जुलै हा चांगला पाऊस झाल्यास सोयाबीनची पेरणीसुद्धा तालुक्यामध्ये काही ठिकाणी होऊ शकते, काही ठिकाणी उडीदाची पेरणी होऊ शकते. मात्र एकंदरीत बघितलं तर जत तालुक्यामध्ये गेले 15 ते 20 दिवस झालं पावसाचा हंगाम सुरू असला तरी या ठिकाणी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे जसे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन पडते तसं प्रचंड असे ऊन पडल्याने एकंदरीत या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. तालुक्यातील द्राक्ष बाग व डाळिंब बागांनी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किमान 15 ते 20 दिवस पाऊस लांबला तर द्राक्ष आणि डाळिंबांना पाणी कमी पडणार आहे. तर भाजीपाल्याचा प्रश्नही मोठा निर्माण झालेला आहे. अनेक शेतकऱ्याचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे पेरण्या थांबल्या असून याचा मोठा फटका कृषी दुकानदारांनाही बसणार आहे. एकंदरीत आपण आजपासून जत तालुक्यामध्ये दुष्काळाची काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं शेतकरी आपली वाटचाल करत आहे, कृषी दुकानदारांनी किती बियाणे आणलेले आहेत, त्या बियाणांचं सध्या किती प्रमाणात विक्री झालेली आहे, त्यांना कसा फटका बसणार आहे, ऊसाची शेतीची काय अवस्था आहे, द्राक्षाच्या शेतीची काय अवस्था आहे, डाळिंबाच्या शेतीची काय अवस्था आहे, एकूण ही परिस्थिती आपण आजपासून भाग 1 पासून आपण देणार आहोत. उद्या भाग 1 आपण या ठिकाणी, उद्या भाग 2 आपण या ठिकाणी देणार आहोत. आज भाग 1च्या माध्यमातून पूर्ण परिसराचा आढावा आपण घेणार आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षे दुष्काळाने होरपळलेला हा तालुका, कधीतरी 2 ते 3 वर्षापासून या तालुक्यामध्ये पाऊस पडतो. मात्र त्याचा फटका पुन्हा पाऊस नसल्याने येथील शेतकऱ्यांना होतोय. यावर्षी पाऊस लांबल्याने याचा जोरदार फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे जनावरांचे प्रचंड प्रमाणात हाल होणार आहेत, चाऱ्याचे हाल होणार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी मागणी केली आहे, किमान बियाणे व चारा तरी मोफत द्या. सध्या तालुक्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. समजा जर पाऊस लांबला तर 15 ते 20 दिवसामध्ये तालुक्यातील अनेक गावागावात टँकर लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील महसूल विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल यांनी तातडीने खरीप हंगामाच्या आढाव्याची बैठक घेऊन संभाव्य उपाययोजना करण्याची मागणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आज इथेच थांबूया. उद्या आपण दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळे विषय घेऊया. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.